दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीचं मंदिर भाविकांनी फुलून गेलंय। आपण सध्या नृसिंहवाडीमधील दत्ताच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी थेट पाहतोय। दुसरीकडे ह्या संपूर्ण दर्शनासाठी खरं तर पहाटेपासून भाविक मोठ्या संख्येनं या नृसिंहवाडीच्या मंदिरामध्ये गर्दी करतात। पहाटे साधारणतः 3 वाजण्याच्या आसपास महाआरती होते आणि या महाआरतीपासूनच मोठ्या संख्येनं दर्शनाला भाविकांनी सुरुवात केली आहे। आता जर आपण मंदिराचा जो मुख्य परिसर आहे तो जर पाहिला तर मोठ्या संख्येनं रांग या ठिकाणी भाविकांची लागली आहे, जी पहाटेपासूनची अजूनही रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक भागातून खरं तर आज हा जो मुख्य दत्त जन्मकाळ सोहळा जो साजरा केला जातो, या सोहळ्यानिमित्त नृसिंहवाडीमधील दत्त मंदिराचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात आणि हीच गर्दी दिवसभर राहते आणि जो जन्मकाळ सोहळा, जो महत्वाचा जन्मकाळ सोहळा मानला जातो, तो सोहळा देखील साधारणतः 5 वाजता या दत्त मंदिराच्या परिसरामध्ये होणार आहे आणि या जन्मकाळ सोहळ्यासाठी देखील मोठ्या संख्येनं भाविक हे या ठिकाणी गर्दी करत असतात। तर अशा पद्धतीनं दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीमधील दत्त मंदिर सध्या भाविकांनी फुलून गेलेले दिसून येते। मोठा उत्साह आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील आपल्याला नृसिंहवाडीतील दत्त मंदिरामध्ये दिसून येतोय। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, नृसिंहवाडी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।